नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 69. भाग 69. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सर्व व्यवहार हे केवळ शब्द शब्द आणि शब्दच, आणि ते शब्दांनीच होतात. जगाचा अनुभव लक्षात राहतो, शब्द आठवतात म्हणूनच. जगाचा अनुभव लक्षात राहतो, ते म्हणूनच जगाचा अंकुर तुमच्या देहात आहे. हे ज्याने ओळखले तो संत. केवळ टाळ कुटणारे संत नव्हेत. ज्याला संसाराचे उमाळे येत नाहीत तो संत. ज्याचा शब्द कल्लोळ शांत झाला तो संत. निसर्गदत्त महाराज मोठ्या आत्मविश्वासाने व ठामपणे म्हणतात की, आमचे म्हणणे तुम्हाला पटले आणि तुम्ही ते स्वतः तपासले, त्याच्या मुळापर्यंत गेले, तर अशांना स्वस्वरूप प्राप्तीकरता कुठेच भटकावे लागणार नाही. शब्द पटले अर्थात मनापासून, तरच कृत्यात उमटतातच. समजा पटले म्हणजे सीइंग आणि लगेच कृत्य म्हणजे डुईंग. या सीइंग आणि डुईंग मध्ये टाइम गॅप अजिबात नाही. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की, शब्द पटले तर होणारच. तुमच्या करण्याने काहीच होणार नाही. फक्त पटले तरच होणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुमच्या माथ्यावर, कपाळावर हा देह माझा आहे असा तुम्ही जो ठप्पा, जो शिक्का मारला आहे, तोच खरा तुमचा बोजा आहे. हा बोजा घेऊन आपण व्यर्थ फिरत आहात हे तुम्हाला पटताच तुमचे काम झालेच म्हणून समजा. देह देहाच्या ठिकाणी आहे, मन मनाच्या ठिकाणी आहे, बुद्धी बुद्धीच्या ठिकाणी आपापल्या स्वभावानुसार काम करतात एवढेच समजा व इथेच थांबा. हे एवढे जे समजणे आहे की हे आपापल्या ठिकाणी काम करतात, तो त्यांचा स्वभाव धर्म आहे, हे समजणे फारच महत्वाचे आहे. व असे करणे किंवा असे म्हणणे कशामुळे शक्य आहे? जे काही आहे त्या तिथेच थांबा. हे ऐकल्यावर ज्याच्यावर खरा परिणाम झाला, म्हणजे ज्याला हे पटले, तो ज्ञानी सिद्ध संत वगैरे वगैरेच म्हणावा. नाहीतर नुसते जन्मभर 40-40 वर्ष ऐकतच आहात. पण एकदा निश्चय झाला 2+2 = 4 हे पक्के कसे झाले हेही समजले, तर ते जसे बदलत नाही, तशी एकदा हे सर्व आपापल्या स्वभावानुसार वर्तन करतात हे पक्के कळाले की ती बुद्धी मात्र कधीच बदलत नाही. मग त्या मागचे सर्व गणित आपोआप लक्षात येते. उदाहरणार्थ 3+1 = 4 किंवा 16+4 किंवा 16/4 = 4 वगैरे वगैरे. म्हणजे आता हे ज्ञान ब्रह्मदेवही बदलू शकत नाही. ही निश्चय बुद्धी अशी आहे की एकदा आली की आली, मग काही केल्या जात नाही. एखाद्या मंत्रचाळासारखी मागेच लागलेली असते, आठवावी लागत नाही.
विसरण्याचा तर प्रश्नच नाही. पुढे पुढे न जाणू जाताच ती जाणवते, ही या निश्चयाची पूर्ण पक्वावस्था आहे. मग देहाची ओळख राहत नाही. पृथ्वीवरील समस्त प्राणीमात्रांची शरीरे ही केवळ शरीरेच आहेत, हीच सार्वत्रिक ओळख राहते. पण जोपर्यंत तुम्ही देहाच्या ओळखीने तुम्ही देहाला आयुष्यभर जपता, तोपर्यंत तुम्हाला मरणाची भीतीही आहेच. देहाची ओळख जो जपत नाही तो अवधूत. देहाची ओळख जो जपत नाही तोच खरा अवधूत. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचे जे वजन आहे ते मुळात तुम्ही खाल्लेल्या अन्नाचेच आहे. तुमचे जे वजन आहे ते मुळात तुम्ही खाल्लेल्या अन्नाचेच आहे. मागच्या एका भागामध्ये आपण इटालियन अभिनेत्री सोफिया लॉरेनची गोष्ट सांगितली होती. तर तुमचे वजन म्हणजे तुम्ही आजपर्यंत खाल्लेल्या अन्नाचेच वजन. फक्त ते आता रक्तमांस मज्जा अस्ती अशा स्वरूपात आहे एवढेच. व या सर्वांच्या रक्तमांस आणि रक्त इत्यादी यांच्या वजनाला जेव्हा माझा देह म्हणता, तेव्हा तुम्ही केवळ ते वजनच असता. हे बघा, इथे ऐकलेले व आम्ही ऐकवलेले ज्याच्या हृदयाला भिडले तो अवधूत झालाच समजा. तो अवधूत झालाच समजा. तुमची जात ही आकाशासारखी आहे हे ज्याला कळले तो महायोगी झालाच समजा. आकाशाची जात म्हणजे निसंग, असंग, निर्लेप. पण तुम्ही अजून त्या योग्यतेचे नाहीत. म्हणून आम्ही इतके वर्ष इतके बोलूनही त्याचा तुम्ही काहीच फायदा घेत नाही. याला काय म्हणावे बरे? कारण एकच, ते तू आहेस व सध्या तू स्वतःला जे समजतोस ते तू नाहीस. हे ज्ञान पक्के झाले नाही, कारण ते तपासले गेले नाही तुमच्याकडून. सध्या प्रपंच साधून परमार्थ करण्याचे दिवस आहेत. जुन्या काळी राजे महाराजे वानप्रस्थाश्रमात राहत, काही साधू भिक्षा मागत गिरीकंदरात राहत, एकांतवास म्हणून. जेव्हा माझ्या देहासकट सर्व प्राणीमात्रांचे देह देहाच्या ठिकाणीच आहेत आणि हे सर्व देह केवळ देह धर्मानुसारच वागत आहेत. स्त्री पुरुष आपापल्या जनन साखळी ही अक्षुण्ण राहण्याच्या धर्मात दंग आहेत. जेव्हा तुम्हाला असे मनापासून वाटेल तेव्हा कोणत्याही कल्पनेचा डाग तिथे राहणार नाही. आपल्या चैतन्याची ओळख करून घ्यावी यालाच ज्ञान म्हणतात. आता आपण जे स्वतःला अमुक तमुक समजतो ते कालधर्मी आहे, टाकाऊ आहे, टिकाऊ नाही आणि हंगामी आहे. हे ज्याला कळले त्या कळण्यासोबत तो सहजपणे कालातीतच झाला. म्हणजे जे अगोदर होते तेच आता आहे व नंतरही तेच आहे. तोच खरा संत. गणवेश घालणारा संत नव्हे. गणवेश घालणारा संत नव्हे. गणवेश धारण करणाऱ्याला गणवेशाबाबत खूपच काळजी घ्यावी लागते. ती एक प्रचंड उपाधी सकाळपासून त्याच्या मागे लागली असते. तो आपल्या या वरवरच्या ओळखीनेच जास्त ओळखला जातो. ज्ञान कळेची कळा म्हणजे हे जग. या व्यतिरिक्त दुसरे स्वतंत्र वगैरे काही नाही. हे जो माणूस जाणून आहे तोच खरा संत. अहमता ममता म्हणजे मी असा देहासारखा असून देह म्हणजेच मी असे वाटणे होय. अहमता ममता म्हणजे मी असा देहासारखा असून देह म्हणजेच मी असे वाटणे होय. हे जे तुम्ही आता या क्षणी जे ऐकत आहात
त्यातील एखादे वाक्य जरी हृदयाला भिडले व ते नित्य वापरायला घेतले तर तुम्ही निश्चित अवधूत व्हाल. श्री निसर्गदत्त महाराज गमतीने म्हणतात, निदान खोटे खोटे चोल पावलाने तरी म्हणा की आतून देह हे माझे रूप नाही म्हणून. सद्गुरूंनी बोध करून दिल्याशिवाय स्वरूप ज्ञान समृद्ध होणार नाही, हे त्रिकाल सत्य आहे. जागे नसून जे जागेपणा भोगते ते भ्रांती ज्ञान. जागे नसून जे जागेपणा भोगते ते भ्रांती ज्ञान. अशी विशेष भाषा श्री निसर्गदत्त महाराजच वापरू शकतात. त्यामुळे मेंदूला खूप ताण बसतो, पण तो त्यामुळे तल्लख होतो. बरे असो, स्वप्न प्रसंग किंवा स्वप्न प्रसंग कसा किंवा का घडतो याचे जो ज्ञान करून देतो तो सद्गुरू होय. आपण आहो अशा अल्पशा प्रकाशाने म्हणजे आपण आहो या असणेपणामुळे विश्वदर्शनाचा प्रसंग आला आहे. स्वप्नातील प्रसंग व आपली तथाकथित जागृत अवस्था जी की वस्तुता जागृत स्वप्न अवस्था कशी आहे हे सद्गुरू दाखवून देतात. आपण पूर्ण जागृत नाही तर अर्धे जागृत व अर्धे स्वप्न असे आहोत. आता या क्षणी जे अनुभवाला येत आहे तेच अध्यात्म ज्ञान. याला असेच ओळखा. ज्याला पाहिजे असेल त्याला हे आत्ताच इथेच मिळू शकते. फक्त त्याने देहाची ओळख सोडली पाहिजे. देह आणि देहाचे नाव, गाव, उंची, छाती हे वगळून तुम्ही स्वतःला ध्यानात आणा, एवढेच पुरेसे आहे. बाकी कुठलेही सायास प्रयास नकोत. एखाद्या माणसाची आठवण झाली की त्याचे सर्व गुणदोष पण त्याबरोबर आठवतात. तशी सद्गुरूची आठवण काढा, म्हणजे त्यांनी सांगितलेले गुरुवचन हे तुम्हाला आठवेल. कोणते गुरुवचन? ते तू आहेस व तू सध्या स्वतःला जे समजतो ते तू नाहीस, हे ते गुरुवचन. स्वरूप ज्ञानाला बाहेरच्या जगातील ऐश्वर्याची अजिबात गरज नाही. देह व देहाचे नाव इत्यादी अहंकार किंवा अज्ञानच मी केवळ तेच असे म्हणायला भाग पाडते. श्री निसर्गदत्त महाराज यावर एक चांगला तोडगा सांगतात. तुला जगाच्या अनुभवापूर्वी तुला काय जाणवत होते तेच व्हा. तुला जगाच्या अनुभवापूर्वी तुला काय जाणवत होते तेच व्हा. तसेच तेच जाणा, तेच घट्ट धरा. तुम्ही जे मानून संचय करून ठेवले आहे तेच तुम्ही असता. म्हणूनच गुरुवचन घोकत राहा. त्यामुळे तुम्हाला तुमची खरी जात कळेल. देह ही आपली खरी जात नाही. आपली खरी जात आहे आकाशाची. तीच आपली खरी जात म्हणजे निसंगता आणि अलिप्तता. म्हणून परमार्थात एकदम उडीच घ्यावी लागते. त्याचा पाठपुरा सतत करावा लागतो. पार्ट टाइम म्हणून परमार्थ करता येत नाही. किड्या मुंग्यापासून ब्रह्मादिकापर्यंत व्यक्तित्व असे कुणालाच नाही. जे काही आहे ते फक्त व्यक्त आहे. ते पण तेवढ्या काळापुरतेच व्यक्त असते. आम्ही सांगतो ते लोकांना त्यांची पापे फिटल्याशिवाय कळणार नाही. आम्ही सांगतो ते लोकांना त्यांची पापे फिटल्याशिवाय कळणार नाही. आणि पापी कोणते? तर कल्पना हेच ते पाप, दुसरे कोणतेही पाप नाही. म्हणून कोणतीच कल्पना न करता केवळ असणेपणाकडेच लक्ष ठेवा. म्हणजे विचाराच्या पर्यायाने, शब्दाच्या पर्यायाने आठवणीच्या किंवा स्मृतीचा त्रास किंवा क्लेश तुम्हाला जाणवणार नाही. प्राण असेपर्यंत देहाचे अनेक प्रकार असतात. प्राण गेला की सर्व गेले. अन्नरस संपला, जाणीव पण संपली, देह मृत झाला. मग तो स्त्रीचा होता की पुरुषाचा होता याला काही अर्थ नाही.
श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही देवाचे नाव घेता ते वस्तुता तुमचेच तुम्ही नाव घेता. तुम्ही स्वतःचाच परिचय देत असता. तुम्ही तुमच्या विचारांना माझे विचार म्हणतात, पण वस्तुता ते फक्त विचारच असतात. कुणाचे असे नसतात. हे पचायला जरा जड आहे, पण हे असेच आहे. ते केवळ शब्दच आहेत. अन्नरसांचा बुडबुड आवाज करणारे ते शब्द असत. कायाबुद्धी कायाबुद्धीमुळे तुम्हाला काही धर्म हे पाळावेच लागतात, जे की आपोआप असतात. लिंग, वय, आरोग्य, जागा, वेळ, कर्म असे त्यामागे हे सगळे आपोआप येते. म्हणून कायाबुद्धी काय हे शोधा, तिच्या मुळापर्यंत जा. नमस्कार.